सदरे भोपऱ्या टुणक टुणक. आजीबाईची गोष्ट. एके गावात एक आजीबाई राहत होत्या. त्या एक दिवस आपल्या नातीला भेटायला जंगलातून चालत निघाल्या. जंगल खूप मोठं आणि दाट होतं. चालता चालता अचानक त्यांना लांडगा भेटला. लांडगा म्हणाला, आजीबाई, आजीबाई, मी तुम्हाला खाऊ का? आजीबाई घाबरल्या, पण हुशारीने म्हणाल्या, अरे लांडग्या, आत्ता मी खूप बारीक आहे. मी माझ्या नातीच्या घरी जाऊन तूप पोळी खाऊन जाड होऊन येते, मग मला खा. लांडग्याने विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, जा, पण परत येताना मी इथेच थांबलेलो असेन. आजीबाई पुढे गेल्या. थोड्या वेळानं त्यांना वाघ भेटला. वाघानंही तेच विचारले, आजीबाई, मी तुम्हाला खाऊ का? आजीबाई पुन्हा म्हणाल्या, आत्ता नको रे वाघा, मी आधी नातीच्या घरी जाऊन जाड होऊन येते. वाघानंही त्यांना जाऊ दिलं. अखेर आजीबाई नातीच्या घरी पोहोचल्या. नातीनं त्यांना खूप प्रेमानं तूप पोळी लाडू खायला दिले. मग आजीबाईंनी जंगलातल्या प्राण्यांची गोष्ट सांगितली. नाती खूप हुशार होती. तिने एक मोठा भोपळा आणला आणि त्यात आजीबाईंना बसवलं. मग तिनं भोपळा ढकलला आणि म्हणाली, चदरे भोपळ्या, टुणक टुणक. भोपळा टुणक टुणक उड्या मारत जंगलातून जाऊ लागला. रस्त्यात लांडगा आणि वाघ दोघेही विचारत होते, अरे भोपळ्या भोपळ्या, आजीबाई दिसल्या का? भोपळा म्हणायचा, चल रे भोपळ्या, टुणक टुणक, आणि पुढे निघून जायचा. अखेर भोपळा सुरक्षितपणे आजीबाईंच्या घरी पोहोचला. आजीबाई बाहेर आल्या आणि आनंदानं म्हणाल्या, वाह, माझी नात किती हुशार आहे. अडचण आली तरी हुशारीनं विचार केला तर त्यातून मार्ग निघतो.